नमस्कार मित्रांनो. आज आपण अशी चर्चा करणार आहोत की 9 गोष्टींची ज्या महिलांनी कधीच पुरुषांसाठी करू नयेत. तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमचं प्रेम सिद्ध करू पाहता. पण अनेकदा असं होतं की या कृतीमुळे तो तुमच्यापासून लांब जातो. तुमचं महत्त्व कमी होतं आणि तुमच्यातील आकर्षणही कमी होतं. आता सगळं काही थांबवा. मल्टीटास्किंग नको, फोन चेक करणं नको, पूर्ण लक्ष द्या. कारण मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जे तुमचं प्रेमजीवन पूर्णतः बदलू शकतं. जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू कमी करायची नसेल आणि व्हॅल्यू वाढवायची असेल तर तुम्हाला तुमच्या अशा वागणुकी, सवयी ओळखायला हव्यात, ज्यामुळे पुरुष तुमच्यावरील आदर कमी करतात. कारण नेहमी लक्षात ठेवा, एकदा का पुरुषाचा तुमच्यावरील आदर कमी झाला तर तो तुम्हाला आधीसारखं व्हॅल्यू, प्रेम कधीच करणार नाही. पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या पुरुषाचा महिला अवतार बनू नका. तुम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा त्याचे आवडते चित्रपट तुमचेही आवडते होतं. तुम्हाला त्यांच्यासारखं क्रिकेट आवडायला लागतं. तुम्हाला त्यांच्या आवडीनुसारच अन्न खायला लागतं. ही सवय लोकांना खुश करण्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. काही महिला अगदी स्पंजसारख्या बनतात आणि सुसंगतता जबरदस्तीने साधायचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की हेच संपूर्ण आणि टिकणार नातं तयार करण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. तुम्हाला त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये आनंद मिळाला तरीही तुमचं स्वतःचं वेगळेपण सोडू नका. कारण तुमचं खरं स्वतःचं व्यक्तिमत्व जपणं हाच एकमेव मार्ग आहे. दुसरं म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता लपवू नका. जर एखाद्या पुरुषाला तुमच्या बुद्धिमत्तेमुळं असुरक्षित वाटत असेल तर महिलांनो, हे त्यांच्या कमकुवत मनाचा मोठा इशारा आहे. आपल्या जोडीदारासाठी स्वतःला मूर्ख दाखवणं म्हणजे स्वतःमध्ये नाराजी निर्माण करण्याचा मार्ग आहे. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अशा व्यक्तीसोबत आहात जो तुम्हाला बौद्धिक स्तरावर प्रेरित करू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एका कोचचं एका महिलेच्या सोबत कोचिंग सेशन चालू होतं. ती त्याच्या वयाच्या आसपास म्हणजेच मध्य 30च्या होती. तिने एक प्रश्न विचारला आणि कोचने तिला 2-3 वाक्यात साधं उत्तर दिलं. पण कोचला तिच्या डोळ्यात संकोच दिसला. जणू तिला काहीतरी बोलायचं होतं. कोचने तिला विचारलं, तुम्हाला काही बोलायचे आहे का? मोकळेपणाने सांगा. त्यावरती पुढे 3 मिनिटं मला तिचं मत सांगत होती की ती कोचच्या सल्ल्याशी का सहमत नाही. आणि खरं सांगायचं तर तिचं उत्तर खूपच हुशारीनं दिलेलं होतं. मुद्दा असा आहे की ती स्वतःची बुद्धिमत्ता कमी लेखत होती. त्यामुळे कोचनेही तिला साधं उत्तर देत होता. पण एकदा का तिच्या खऱ्या क्षमतांचा अंदाज आला तेव्हा त्याचं संभाषण खूपच सखोल आणि अर्थपूर्ण झालं. तर महिलांनो, तुमचं बौद्धिक सामर्थ्य लपवणं थांबवा. ते तुमचं एक मोठं बलस्थान आहे. तिसरं म्हणजे त्याची आई 2.0 बनू नका. महिलांनो, तुम्हाला हे आधीच माहीत असेल, पण तुमच्या जोडीदारासाठी आईसारखं वागणं तुमची संपूर्ण ऊर्जा संपू शकतं. सतत त्याच्या मागे स्वच्छता करणं, त्याच्या गोष्टींची काळजी घेणं, त्याला त्याच्या ध्येयाच्या मागे लागण्यासाठी ढकलणं, ही सगळी कामं तुम्हाला थकवून टाकतात. एक प्रौढ माणूस स्वतःची जबाबदारी घेऊ शकला पाहिजे. आईची भूमिका घेतल्याने तुमच्या नातेसंबंधात एक अस्वस्थ समीकरण तयार होतं. तुमचा जोडीदार खूपच मागणी करणारा बनतो आणि तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं महत्त्व दिलं जात नाही असं वाटायला लागतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही चांगल्या गोष्टी कधीच करू नका. जसं की त्याच्यासाठी जेवण बनवणं किंवा घरातली काही कामं करणं, हे तर आपलं कामच आहे. मला माहीत आहे की काही महिला याला दुसऱ्या टोकाला घेऊन जातात आणि भीतीपोटी काही करण्यास नकार देतात की कुणीतरी त्यांचा फायदा घेईल. महत्त्वाचं म्हणजे एक योग्य समतोल साधणं, जिथे तुम्ही दोघंही नात्यात आपलं योगदान देता आणि एकमेकांशी प्रशंसा करता. तर आईसारखं वागणं थांबवा आणि दोघंही परिपक्वतेने एकमेकांना हातभार लावा. चौथं म्हणजे तुमची स्वप्न थांबवू नका. नातेसंबंधात समजुतीला महत्त्व आहे, पण समजुती आणि त्याग यात फरक असतो. तुमच्या वैयक्तिक ध्येयावर आणि आकांक्षावर पूर्णपणे पाणी सोडून फक्त कोणासाठी तरी राहणं योग्य नाही. विशेषतः तरुण महिलांमध्ये ही समस्या खूप दिसून येते. तुम्ही तुमची वैयक्तिक स्वप्न बाजूला ठेवता. तुमच्या जोडीदाराच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी कधीकधी तर तुम्ही दुसऱ्या देशात स्थलांतर करता, फक्त कारण त्याला तिथे नोकरी मिळाली आहे, जी फक्त त्यालाच फायद्याची ठरते. खरा जोडीदार तुमचा मोठा समर्थक असेल, तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा नव्हे. तुमच्या स्वप्नांसाठी तो तुम्हाला प्रोत्साहन देईल, त्यांना दूर ढकलण्यास भाग पाडणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, नात्यात समजुती असावी, पण स्वतःचं स्वप्न गमावून नाही. पाचवं म्हणजे वाद टाळणं थांबवा. मला हा विचार एक खूप आवडतो, जो याला पूर्णपणे समजावतो. जर तुम्ही तुमचं दुःख जोडीदारापासून लपवलं तर नात्यात शांतता असेल.
पण तुमच्या मनात युद्ध तर सुरूच असेल. खूप महिला वाद घालायला घाबरतात, कारण त्यांना भीती वाटते की वाद होईल आणि कदाचित जोडीदार त्यांना सोडून जाईल. पण गोष्ट अशी आहे की आरोग्यदायी नात्यात अधूनमधून मतभेद तर होतातच. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमचं मत आदरपूर्वक व्यक्त करू शकता. आरोग्यदायी जोडीदार तुमच्या मताचा सन्मान करेल आणि तुमचं म्हणणं ऐकायला उत्सुक असेल. जर तुम्ही दोघं नेहमी एकाच मताचे नसाल तरीही पण लक्षात ठेवा, जर तुमचा जोडीदार मतभेदाच्या वेळी ओरडायला लागतो, गोष्टी फोडायला लागतो किंवा नकारात्मक वर्तन करतो, तर महिलांनो, हे अजिबात योग्य नाही. अशा वागणुकीला कधीही स्वीकारू नका. माझं जरा कठोर बोलणं क्षमस्व, पण मला खूप गंभीर वाटतं. तुमच्या मताला महत्त्व असायलाच हवं आणि तुमचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत आदरयुक्त असावं. 6वं म्हणजे त्यांच्यावर पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू नका. आर्थिक स्वातंत्र्य फक्त खूप पैसा असण्याबद्दलच आहे. एखाद्या पुरुषावर पूर्णपणे आर्थिक आधारासाठी अवलंबून राहिल्याने नात्यात सत्तेचं असमतोल निर्माण होऊ शकतं आणि बऱ्याच वेळा काही पुरुष हे अगदी चालाखीने करतात. मी हे वारंवार पाहिलं आहे. ते तुम्हाला म्हणतात, अगं तुला नोकरी करण्याची गरज नाही, मी सगळं सांभाळतो. किंवा तुला व्यवसाय का सुरू करायचा आहे, माझ्यासोबत काम कर, मी तुला शिकवतो. त्यामुळे तुमचं संपूर्ण वेळापत्रक त्याच्याभोवती फिरतं आणि तुम्ही त्याच्या दिलेल्या जीवनशैलीची सवय लावून घेता. मग नंतर तो पैशाचा उपयोग एक शस्त्र म्हणून करून तुम्हाला नियंत्रित करू लागतो. त्यामुळे स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य जपणं खूप गरजेचं आहे. ते तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर तुम्हाला तुमच्या नात्यात सन्मान आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही देतं. 7वं म्हणजे त्याच्या चुकीच्या वागणुकीला माफ करू नका. तुम्ही कधी कोणावर इतकं प्रेम केलं आहे का की तो तुम्हाला दुखावतोय, तरीही तुम्ही त्याच्या वागणुकीला माफ करण्याचा प्रयत्न करता? अरे तो असाच आहे, तो खोटारडा नाही, फक्त मला खरं सांगायला घाबरत होता. हे फक्त तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रेमापेक्षा त्याचं प्रेम जास्त महत्त्वाचं मानता. तुम्हाला त्याला गमवायची भीती जास्त असते, तुम्हाला स्वतःला गमवायची भीती वाटत असते. महिलांनो, तर लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा एखाद्याच्या प्रेमाला जास्त महत्त्व दिलं, तर तुम्ही स्वतःच्या हक्कांवर तडजोड करत आहात. त्यामुळे त्याच्या चुकीच्या वागणुकीला कधीही स्वीकारू नका आणि स्वतःचं महत्त्व कधीही कमी करू नका. 8वं म्हणजे स्वतःला एकटं करू नका. जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुमच्या कुटुंबाशी, मित्रमैत्रिणींशी यांच्याशी संपर्क साधणं थांबवता, जिथे तुमचं आयुष्य संपूर्णपणे त्याच्याभोवती फिरत असतं. जसं की त्याचे मित्र हेच तुमचे मित्र बनतात आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबावर तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त प्रेम करायला लागता. तुमचं आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरणं तुमचं व्यक्तिमत्व कमी करतं. स्वतःचं स्वतंत्र, संवाद आणि जिव्हाळ्याच्या नात्यात महत्त्व ओळखा. 9वं म्हणजे असहज जवळीक टाळा. हे खूप दुःखद आहे की काही पुरुष महिला संबंधाच्या बाबतीत असं काही करण्यासाठी गिल्ट फिट करतात, भाग पाडतात, ज्यामध्ये त्या आरामदायक नाहीत. त्यांना असं वाटतं की तुम्हाला त्याच्या प्रयोगांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला तुमचं मन वळवायला हवं आणि ते तुम्हाला दोष देऊन असं दाखवतात की तुम्ही तुमचं चांगला जोडीदार असण्याचं कर्तव्य निभावत नाहीत. ते तुमच्या भावना कमी लेखतात आणि तुम्हाला शंका आणून असं सांगतात की तुम्ही नकार देणं म्हणजे तुम्ही जास्त प्रतिसाद देत आहात. कधीकधी महिलांना हे असं केल्याने या पुरुषांचा हेतू वाईट असतो असं नाही. ते खूप वेळा समाजाच्या प्रभावामुळे असं वागतात, पण ते अशा विचारसरणीच्या पद्धतीवर वाढले आहेत जिथे ते विचारतात की स्त्रिया जवळीक संबंधामध्ये काही गोष्टींमध्ये भाग घ्याव्यात आणि त्यांच्या सर्व इच्छांना तृप्त करण्याचं कर्तव्य आहे. जरी ते तुम्हाला असं असहज करीत असले तरी तुमचं आराम आणि तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत. आजच्या महिलांनी पुरुषांसाठी कधीही ह्या गोष्टी करू नयेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही प्रायव्हेट सेल्फी पाठवू नका. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागेल, कारण तुम्हाला तुमची प्रायव्हेट चित्र त्याच्या फोनवर नको असतील, तर तुमच्या नात्यात बदल हवे असतील, तर तुम्हाला स्वतःला तर बदलायलाच हवं. तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.